चाकूने वार करत एका तरुणाचा खून केल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे। अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव येथे पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूने वार करत आणि लाकडी दांडक्याने दगडाने मारहाण करून ठार मारल्याची घटना घडली। नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील रहिवासी बळीराम शिंदे असं मयत तरुणाचं नाव आहे। तर खून करणाऱ्या आरोपींना नगर तालुका पोलिसांनी सुप्याजवळ पाठलाग करून पकडले। राहुल राऊत, डॅनियल जावळे, सोन्या उर्फ अमोल भुजबळ अशी आरोपींची नावे आहे। याबाबत मैताचा भाऊ लक्ष्मण शिंदे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। मयत बळीराम याचे गावातीलच राहुल राऊत आणि डॅनियल जावळे यांच्याशी पूर्वी वाद झाले होते। बळीराम हा त्याच्या स्विफ्ट कारमधून गावातील छत्रपती चौक येथे दुपारी आईवडिलांना आणण्यासाठी तसेच किराणा माल घेण्यासाठी गेला होता। त्या ठिकाणी त्या आरोपींचे आणि त्याचे वाद झाले। त्यातील एका आरोपीने बळीरामवर चाकूने वार केल्याने तो जखमी झाला। त्यामुळे त्याने तेथून पळ काढत उपचारासाठी नगरला स्विफ्ट कारमधून निघाला। आरोपींनी त्याचा डॅनियल जावळे याच्या स्विफ्ट कारने पाठलाग सुरू केला। गुंडेगाव ते देऊळगाव रस्त्यावर उतारवाट तेथे वळणावर आरोपींनी त्याची कार आडवी लावून बळीरामला अडवलं। त्यानंतर त्याला गाडीच्या बाहेर काढत मारहाण सुरू केली। त्यातील एकाने चाकूने त्याच्या डोक्यात, पायावर, हातावर, तोंडावर वार केले। त्यामुळे बळीराम गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला। त्यानंतर आरोपींनी त्याच्या कारवर दगड टाकून कारची तोडफोड केली आणि तेथून ते निघून गेले। रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलवून जखमी झालेल्या बळीरामला उपचारासाठी नगरला जिल्हा रुग्णालयात नेले। तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीणचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी करून आरोपींचा शोध सुरू केला। दरम्यान आरोपी पुण्याच्या दिशेने पळाल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गीते यांनी तात्काळ उपनिरीक्षक पतंगे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक पुण्याच्या दिशेने रवाना केलं। या पथकाने सुप्याच्या पुढे पाठलाग करत तिन्ही आरोपींना पकडले आणि या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।